हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत सर्वांचा आवडताचा पदार्थ, तो म्हणजे गुलाबजाम. गुलाबजाम हे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. तर चला आज एकदम झटपट आपण बनवूया गुलाबजाम, एकदम जाळीदार आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर गुलाबजाम बनवण्यासाठी इकडे आपल्याला 3 चमचा एवढा रवा वापरायचा आहे. तर मी इकडे 3 चमचा एवढा रवा घेतला आहे. 3 चमचा रव्याला आपल्याला 2 चमचे एवढं पाणी घालायचं आहे आणि हा रवा 10 मिनटं आपल्याला असंच भिजत ठेवायचा आहे. तर याप्रमाणे मिक्स करून मी 10 मिनटं असंच ठेवत आहे. रवा भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. पुढच्या प्रोसेससाठी मी इकडे 2 कप एवढे मिल्क पावडर घेतली आहे. जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही इथे वाटीचा वापर केला तरी चालेल. आता यामध्येच 2 चमचे एवढे बटर घालायचे आहे. हे बटर खूप कडक नाही आहे, थोडे सॉफ्ट आहे. तर मी याच स्पूनने 2 चमचे एवढं बटर घेतलं आहे. आता हे बटर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमध्ये. याप्रमाणे बटर पूर्ण मिल्क पावडरला मिक्स झालं आहे. आता यामध्येच आपण काही जिन्नस घालणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचा एवढा बेकिंग पावडर घेतली आहे आणि 2 चमचे मैदा घेतला आहे आणि मी ह्याच चमच्याने सर्व जिन्नसे मोजून घेतले आहे, जो आपला पोह्याचा असतो तो. आता हे सर्व जिन्नसे आपण परत एकजीव करून घेऊया, म्हणजे सुके असतानाच मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्येच आपण भिजत ठेवलेला रवा ॲड करणार आहोत. तर इकडे रवाही भिजला आहे. आता हा आपण ॲड करूया. ॲड करून हे सर्व जिन्नसे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व जिन्नसे मिक्स झाले आहे. आता यामध्येच थोडेसे दूध ॲड करूया. इथे 2 ते 3 चमचे स्टार्टिंगला दूध घ्यायचं आहे. लागेल तसेच दूध आपल्याला ॲड करायचं आहे. तर याप्रमाणे मी ॲड करून हे हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळायचं नाही आहे. हे जिन्नसे सर्व आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. इकडे मी दूध गरम करून नॉर्मल टेम्परेचरला आलेले दूध घेतले आहे. तर इकडे मी या प्रकारे 5 मिनटातच हे मिक्स करून घेतलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून ठेवूया आणि ह्याला 10 मिनटं आपल्याला असेच रेस्ट करत ठेवायचं आहे. तर मी क्लीन पेपर लावून ह्याला 10 मिनटं असेच ठेवते. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी इकडे 1 आणि अर्धा कप एवढी साखर घेतली आहे. जेवढी साखर घेणार तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. हे साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. खूप घट्ट असा पाक नाही बनवायचा आहे, आपल्याला पातळ पाक बनवायचा आहे. इकडे आपल्याला पाक बनवताना कधीही मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे. मी स्टार्टिंगला छोटं भांडं वापरलं पण खूप प्रॉब्लेम आले. तर यामध्येच मी ॲड केले आहे अर्धा चमचा एवढे वेलची पावडर आणि थोडेसे केसर. केसर ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल. तर याप्रमाणे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. खूप घट्ट नाही, एक चिकट असा झाला की इकडे आपला पाक रेडी झाला आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे पाक रेडी केला आहे. याप्रमाणेच आपल्याला पाक रेडी करून घ्यायचा आहे. तर इकडे आपला पाक रेडी झाला आहे, पण मी हा मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे. तर मी इकडे मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे, कारण की गुलाबजाम ह्यामध्ये पूर्ण डीप व्हावे यासाठी आपण स्टार्टिंगलाच मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे. तर इकडे पाक रेडी झाला आहे, तो साईडला ठेवूया. इकडे तेलही गरम करत ठेवलं आहे, स्लोवर ठेवलं आहे. आता आपण गुलाबजाम बनवूया. इथे 10 मिनटंही झाले आहेत. आपलं पीठही भिजलं आहे. हे पीठ डायरेक्ट घेऊन या प्रकारे गोळा करायचा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती इझिली गोळा झाला आहे त्याचा. ह्याला फक्त काही चिरा नाही येऊन द्यायचा आहे. एकदम प्लेन असा आपल्याला गुलाबजाम रेडी करायचा आहे. कोणत्याही छोटी मोठी साईजप्रमाणे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इकडे आपले सर्व गुलाबजाम रेडी झाले आहे. आता आपण एक एक करून तळून घेऊया. गॅस इकडे आपल्याला स्लोवरच ठेवायचा आहे, स्लो टू मीडियमवरच. आणि तेलही आपल्याला खूप जास्त गरम नाही, मीडियम असे तेल गरम करून घ्यायचे आहे. स्टार्टिंगला सोडल्यावर ह्याला छोट्या छोट्या बुडबुड्या येत आहे, म्हणजे इकडे तेल आपले नॉर्मल गरम आहे. तर याचप्रमाणे सर्व गुलाबजाम मी तेलामध्ये सोडून घेते. सर्व म्हणजे जेवढे कढईमध्ये मावेन तेवढे. स्टार्टिंगला आपण 5 ते 7 गुलाबजाम ॲड करून हे तळून घेणार आहोत. गुलाबजाम तेलामध्ये सोडल्या लगेच हलवायचे नाही आहे. चमच्याच्या साहाय्याने असे थोडेसे तेल ॲड व गुलाबजामवर सोडायचे आहे. त्यानंतरच त्याला उलटी करायचं आहे आणि गॅस इथे मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे. मीडियम टू लो गॅसवरच आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. फास्ट गॅसवर किंवा जास्त गरम तेलामध्ये गुलाबजाम टाकले तर ते आतनं पीठ असं तयार होतं, त्यामुळे गुलाबजाम भाजला जात नाही. त्यामुळे गुलाबजाम
नेहमी स्लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इकडे आपल्या गुलाबजामला मस्त असा कलर आला आहे, पण याला अजून थोडं आपण डार्क शेड येऊन देणार आहोत. कारण की गुलाबजाम पाकामध्ये ॲड केल्यावर त्याचा कलर थोडा फिक्का होतो. त्यामुळे थोडा डार्क कलर येईपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. तर इकडे माझे गुलाबजाम तळून रेडी झाले आहे. आता आपण सर्व गुलाबजाम काढून घेऊया. ह्याच प्रकारे मी बाकीचे सर्व गुलाबजाम बनवून घेते. तर हे मी सर्व पिठाचे गुलाबजाम बनवून घेतले आहे. आता हे सर्व एकदम आपण पाकामध्ये टाकणार आहोत. पाक इकडे थोडासा थंड झाला आहे, त्यामुळे मी परत गरम करत आहे. पाक असा गरम करायचा, त्याला उकळी आली की यामध्ये आपण गुलाबजाम सोडणार आहोत आणि सर्व गुलाबजाम एकसोबतच आपण यामध्ये घालणार आहोत. गुलाबजाम पाकामध्ये ॲड केल्यावर ह्याला थोडंसं बॉईल होऊन द्यायचं आहे 2 मिनटं आणि याला 2 तास असेच ठेवा. तर इकडे आपले गुलाबजाम रेडी झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि यम्मी गुलाबजाम झाले आहेत. खायलाही खूप सोपं लागतात आणि आतूनही तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले आहेत आणि जाळीदार असे मस्त गुलाबजाम झाले आहेत. तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले. रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.